उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि आई वडील म्हणतील की हा आता पोराला सुट्ट्या आहेत, जाऊ दे झोपू देत त्याला. अरे मुलांना सुट्टी नाहीये, शाळेला सुट्टी आहे. मग शाळेला जाणार नाहीयेत म्हणून दिवसभर कधीही झोपलं कधीही उठलं. आता 2 महिने तो सुट्ट्यांमध्ये असं मस्त मजा करतात आणि मग शाळा सुरू झाली आई वडिलांच्या मागे परततात की पोरगा शाळेला उठवायला आम्हाला 2 तास लागतात, उठ रे उठ रे. सुट्ट्यांमध्ये अभ्यास करणं हे बरोबर आहे का? टीचर अभ्यास का देतात वॅकेशन्स मध्ये? आई मला सांगत होती की मी माझ्या मुलीला सगळं देते मॅम, तिला अगदी हातात ताट तयार करून दिलं जातं जेवणासाठी आणि तिला एकच आमचं एक्सपेक्टेशन आहे की तिने अभ्यास करा, राईट? पण ती तेही करत नाही. ज्या मुलीला शारीरिक कष्टच माहिती नाहीयेत काय आहे, तुम्ही सगळं तिला आयता आणून दिलं, ती तिच्या करिअरची रिस्पॉन्सिबिलिटी का घेईल? तिच्या मनामध्ये बॅक ऑफ माइंड मध्ये हे कुठेतरी असणारच आहे की बाबा आई वडील सगळं करतात तर माझं करिअर ते आणून देतील. लहान मुलांना अति प्रेम करणं, लाडवून ठेवणं हे बरोबर आहे? आजकाल खूप झालं की युरोपियन कल्चरमध्ये की मुलांना मारलं नाही पाहिजे, मुलांना हे नाही केलं पाहिजे, पण ते इंडियन कल्चर नाहीच आहे. शिस्त लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बिना शिस्त लावता तुम्ही मुलं कसं घडवणार आहात? की जे मुलं घरामध्ये खूप मार खातात ना ते बाहेर जाऊन जास्त लोकांना मारतात कारण ते घरामध्ये अपोज करू शकत नाही, चुपचूप मार खातात, पण मग बाहेर जाऊन जिथे जमेल तिथे त्याला ठोकून येतील. काय काय म्हणजे टुकारपोर आपण म्हणू शकतो, सॉरी टू से, बट त्यांना प्रेमाने समजवलेलं कधी कधी कळत नाही. मुलांना जे प्रेम घरामध्ये हवं असतं ते त्यांना मिळत नाही, एकटेपणा जाणवतोय ते त्यांना कळत नाही. मग त्यांच्या अशा ज्या दबलेल्या फिलिंग्स असतात ना ते बाहेर जाऊन टुकारपणामध्ये बाहेर काढतात. आजूबाजूचं वातावरण म्हण, घरातले काही प्रॉब्लेम्स म्हण, याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते अवगुण आलेले असतात. जितका तुम्ही जास्त स्वयंपाकघरामध्ये करत असताना टाइम स्पेंड करतात हे जास्त न्यूरॉन्स तितका जास्त सर्वांगीण विकास होतो. म्हणून कदाचित फिनलँडमध्ये स्वयंपाक मुलांना शिकवला जातो अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून. त्यांच्या स्कूलमध्ये किचन्स आहेत, वर्ग आहेत त्यांचे ज्याच्यामध्ये कटलरी सगळं शिकवलं जातं. त्याच्याकडे शिवणकला ही कंपल्सरी आहे. तर शिवणकलेमुळे मॅथ्स खूप चांगलं होतं, हे माहितीये का तुला? तुम्ही जितकं शिवणकला शिकाल, वेगवेगळे टाके शिकाल, तितकं मुलांचं मॅथ्स हे जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. शाळेमध्ये आपण 7 तास शिकणार, स्टुडंट्सला होमवर्क दिला जातात, ते होमवर्क दिलं पाहिजे का? मुलं होमवर्क काय करतात, एक तर कॉपी करतात कुणाचं तरी बघून, हो ते तर आहे, राईट, किंवा लिटरली गाईड वगैरे युज करून खरडून काढतात. म्हणून मग टीचर जबरदस्तीने 10 पेजेसचं होमवर्क देते की कमीत कमी हे 10 पेजेसचं होमवर्क भीतीने का होईना करून आणतील आणि ती तेवढी तरी प्रॅक्टिस करते. मुलं सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी सोडून दे, त्यांच्या होमवर्कची रेस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आई वडील घेतात. मग आपण ज्याला सर्वांगीण विकास म्हणतो तो कुठे होणार आहे? त्यांना समजा जर मार्क्स कमी पडत असेल, पालक काय करतात, सगळ्यात आधी ट्युशन लावतात. बरोबर, आता होतं काय की मुलं 6 ते 7 तास ऑलरेडी शाळेत घालून येतो, त्याच्यानंतर परत 2 ते 3 तास मग मॅथ्सची ट्युशन, मग सायन्सची ट्युशन, मग आमकी ट्युशन, असं करत परत तो 3 तास घालतो. म्हणजे 9 तास तो फक्त एकच गोष्टीच्या मागे पळतोय. घरी आल्यावर त्याची अभ्यास करायची कॅपॅसिटीच राहत नाही. आपल्याला असं वाटतं की मुलं शाळेत चाललंय म्हणजे त्याचं त्याला कळून जाईल. पालकांना हे कबूलच नसतं की माझ्या मुलाची कॅपॅसिटी कमी आहे. शाळेमध्ये काय सांगतात, होमवर्क करून आणा, आई वडील काय सांगतात, अभ्यास करा, पण त्यांना हे कुणीच सांगत नाही की अभ्यास करायचा आहे कसं. म्हणजे माझ्याकडे डिग्री आहे पण त्या डिग्रीला मध्ये जे काही मला शिकवलं गेलं ते कसं वापरायचं हे तर मला माहिती नाहीये. तर आय एम जस्ट बिंग इन्फॉर्मेटिव्ह बट नॉट नॉलेजेबल. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ट्रेलर बघून तर तुम्हाला अंदाज आला असेलच की बाबा हा पॉडकास्ट कशाबद्दल असणार आहे. तर आज आपल्यासोबत आहे वैशाली मॅम, जे की आहे अकॅडमिक स्किल कोच. तर सगळ्यात पहिलं अकॅडमिक स्किल कोच काय आहे हे त्यांच्या तोंडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं नाव सांगा, तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही द्या शॉर्टमध्ये. ओके, मी वैशाली देशमुख, मी एक अकॅडमिक स्किल कोच आहे आणि मुलांचं पोटेन्शियल, प्रत्येक मुलाचं एक स्वतःचं पोटेन्शियल असतं, त्या पोटेन्शियलला त्याला कसं पोहोचवायचं हे काम मी करते. आता तू प्रश्न विचारलास की अकॅडमिक स्किल कोच म्हणजे काय, राईट? तर अकॅडमिक स्किल कोच समजून घेण्यासाठी मी तुला एक साधं एक्झाम्पल देते की कन्सिडर कर, तुला जर क्रिकेट खेळायचं आहे किंवा क्रिकेट शिकायचं आहे तर तू काय करशील, तू एखाद्या कोचकडे जाशील आणि तिथे ऍडमिशन घेऊन तुझं कोचिंग चालू होईल. सो तो कोच तुला काय शिकवणार? कोच तुला बॅट कशी पकडायची आणि बॉल कसा मारायचा हे नाही शिकवणार, राईट? ते तुला येतं, तुला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणूनच तू त्यांच्याकडे परफेक्शन साठी गेलेला आहेस, राईट? मग त्या कोचचं काम काय असतं, तर तुला त्या गेम मधल्या स्किल्स शिकवणं, त्याच्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करून देणं. मग बॅट किती अँगलनी पकडली पाहिजे, कसा बॉल आल्यावरती तुझी बॅट कशी फिरली पाहिजे, या पद्धतीचं प्रशिक्षण ते देतात. बरोबर आहे ना? मग ते करत असताना कदाचित तुझी मसल स्ट्रेंथ कमी आहे का, तुझ्या लेग मध्ये स्ट्रेंथ आहे का, मग तुला डाएट काय असलं पाहिजे, याच्यावरती पण ते पॅरलली काम करतात. बरोबर आहे? त्याच पद्धतीने अकॅडमिक स्किल कोच काय करतो, अकॅडमिक स्किल कोच हा तुमच्या आधी स्ट्रेंथ आणि विकनेसेसला फाइंड आउट करतो की मुलाला मॅथ्सच अवघड का जातंय, सायन्सच अवघड का जातंय किंवा SSTच का आवडतंय, आणि मग त्याच्या त्या आकलनावरून
त्याच्यामधल्या ज्या विकनेसेस आहेत त्याला कमी करायचा प्रयत्न, मग त्याच्या आणि स्ट्रेंथला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न अकॅडमिक स्किल कोच करतो. आता हे सगळं करत असताना प्रत्येक सब्जेक्ट आपण वेगळ्या पद्धतीने बघितला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तू क्रिकेटचं कोचिंग घेतलंस, बरोबर आहे, पण मी तुला सांगितलं की आता तू फुटबॉलच्या मॅचला जा, तर तुला जमेल का? नाही, ऑफकोर्स नाही जमणार, कारण फुटबॉलचा गेम हा वेगळ्या पद्धतीने खेळला जातो. मग प्रत्येक विषय हा वेगळा आहे ना. मॅथ्स वेगळा आहे, सायन्स वेगळा आहे, SST वेगळा आहे, लँग्वेजेस वेगळे आहेत. तर मग प्रत्येक विषयाच्या स्किल्स आणि स्ट्रॅटेजीज हा वेगळाच असणार आहे. पण मग आपण मुलाला अभ्यास एकाच पद्धतीने जर करायला लावला तर तो सगळ्या विषयामध्ये कसं काय पारंगत होईल? बरोबर आहे ना. म्हणून अकॅडमिक स्किल कोचचं काम काय असतं, तर प्रत्येक विषयाच्या स्ट्रॅटेजी स्किल्स ह्या मुलाला समजून सांगायच्या आणि त्याचं डेव्हलपमेंट करून त्याच्या पोटेन्शियल सारखं मुलाचं जे पोटेन्शियल आहे ते आपण रीच करायचा, हा गोल अकॅडमिक स्किल कोचचा असतो. वाव. तर म्हणजे माझा मेन म्हणजे सगळ्यात आधी क्वेश्चन एक आलाय की अकॅडमिक स्किल कोच आणि नॉर्मल टीचर मध्ये फरक काय मग? ओके, आता हा खूप तसं म्हणजे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, कारण टीचर हा सब्जेक्ट टीचर असतो. राईट, तो सब्जेक्ट शिकवतो. मॅथ्सचा टीचर मॅथ्स शिकवेल, त्याला किती सिम्प्लिफाईड करून मुलांना समजून सांगता येईल हे शिकवेल तो. राईट, पण टीचर जो आहे तो सिलेबस वरती काम करतोय. राईट, पण मुलांची प्रोग्रेस तेव्हाच होते जेव्हा मुलांवरती काम केलं जातं. आता एका टीचरला कमीत कमी 60 विद्यार्थी आहेत एका क्लासमध्ये शिकवायला, किंवा 30 विद्यार्थी आहेत मिनिमम. राईट, सो त्या विद्यार्थ्यांना एका तासामध्ये तो पूर्ण चॅप्टर जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट करायचा आहे. मग तो टीचर फोकस करेल का की तुमच्या विद्यार्थ्याला हे नाही कळते का, ते नाही कळते? नाही, त्याचा फोकस काय असणार आहे की मी जे शिकवलं ते मुलांना कळलं का? कळलं. पण कळण्यामध्ये आणि वळण्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, मला सगळं कळलं पण वळलं काहीच नाही. राईट, तो खूप मोठा. करेक्ट. मग मुलांना वळत का नाही, तर ते त्यांच्या मधल्या कमतरतेमुळे किंवा विकनेसेसमुळे प्रश्न असतो. आता बऱ्याच मुलांना पाडेच पाठ नसतात. राईट, तर मग पाडेपाठ नसल्यामुळे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन अवघड जातं. मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन अवघड जात असेल तर मग पुढचे सगळे फ्रॅक्शन, डेसिमल्स हे सगळे त्यांना अगदी नव्याने काहीतरी विचित्र प्रकार वाटतो. त्याच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला लागतो. जसं जसं इंटरेस्ट कमी व्हायला लागतो तो विषय आणखी अवघड होत जातो. राईट, तर टीचर हे नाही बघत की त्याला मी फ्रॅक्शन शिकवलं तर त्याचं मूळ पाणी कुठे मुरते, त्याला फ्रॅक्शन का नाही कळलं, तो फ्रॅक्शन वरतीच एम्फसाइज करेल आणि शिकवायचा प्रयत्न करेल. बरोबर. राईट, पण अकॅडमिक स्किल कोच हे फाइंड आउट करेल की त्याला पाडेपाठ नाहीये, त्याला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अवघड जाते, त्याला डिव्हिजनच करता येत नाहीये, म्हणून फ्रॅक्शन अवघड चाललंय. सो हा जो वेगळा डिफरन्स आहे, दोघांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. टीचरचा पर्स्पेक्टिव्ह असतो सिलेबसवरती काम करणं, अकॅडमिक स्किल कोचचं काम असतं मुलांवरती काम करणं. राईट, तर ते मुलांवरती काम म्हणजे कसं काय प्रोसेस काय असते ऍक्च्युली, मला आता अजून पण कळालं नाही. बर, मला एक गोष्ट सांग. मी जर तुला सांगितलं की आदित्य 100 मीटरची रेस आहे, ठीक आहे, आणि आता तुला नॅशनल लेवलला जाऊन जिंकायची किंवा स्टेट लेवलला जाऊन जिंकायचे किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला जाऊन जिंकायचे, तर तू रोज पळत राहिलास तर जिंकशील का? नाही, रोज पळत राहिलं नाही. का नाही? तू रोज पळतोयस ना. ते प्रॉपर फॉर्म, टेक्निक किंवा डाएट आपण म्हणू शकतो किंवा स्ट्रॅटेजीज. राईट, सो अकॅडमिक स्किल कोच काय करतो, त्या मुलाबरोबर त्याच्याबरोबर रोज पळतो. तो बघतो की कोणत्या पॉइंटला जाऊन याला दम लागतोय, किती वेळ याचा स्टॅमिना आहे. राईट, आणि मग त्या पळण्याच्या रेसमध्ये त्याला कुठे कुठे इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे. मग फॉर एक्झाम्पल त्याला 2 मिनिट पडलं की धाप लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याचा फुफ्फुसाचा स्टॅमिना कमी आहे. राईट, म्हणजे तुम्हाला आधी त्याच्याकडनं प्राणायाम करून घ्यावे लागतील, तुम्हाला त्याचे फुफ्फुस बळकट करावे लागतील, मग तुम्ही त्याला पळवायला चालाल ना. सो टीचर काय करतोय, तो त्याला सांगतोय की 100 मीटरची रेस आहे, आधी 3 मिनिट कंटिन्युअसली ब्रिस्क वॉक कर, मग तू पळ, मग परत ब्रिस्क वॉक कर, अशी प्रॅक्टिस कर. सो प्रॅक्टिस करणं हे सिलेबस वरती काम करणं आणि मुलांच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस वरती काम करणं हे अकॅडमिक स्किल कोचिंगचं काम आहे. तर आता सगळ्यात आधी म्हणजे मला एक असा प्रश्न होता की आता समजा कोणाला कमी मार्क्स पडले किंवा समजा एकाला 60 किंवा 70% पडले, त्याच्यासाठी ते 70% खूप जास्त आहे. पण ते जसं पॅरेंट्स त्याला 90% वाल्याशी कम्पेअर करतात तर त्याचं मॉरल डाऊन होतं, त्याला ते भेटलेले 70% पण आपण काहीच अभ्यास नाही केला असं फील होतं. तर ते खरं तसं कम्पॅरिझन करणं बरोबर आहे का? किंवा म्हणजे पेरेंट्सचा हेतू असं नसतं किंवा त्याला त्याचं मॉरल डाऊन करायचं, पण
आपल्या मुलांनी इम्प्रुव्हमेंट करावी, त्यांचं हे मेन हेतूच. करेक्ट आहे. हा शब्द अगदी बरोबर बोललायस तो, की पेरेंट्सला असं नेहमीच वाटत असतं की माझ्या मुलांनी इम्प्रूव्ह केलं पाहिजे. जर तो मुलगा 90% जाऊ शकतो तर माझा मुलगा का नाही जाऊ शकतो? कारण दोघांचं एज सारखं आहे, दोघांना दिले जाणारे रिसोर्सेस सारखे आहेत, दोघं एकाच शाळेत जातात, एकाच ट्युशनला जातात, मग सगळं सेम आहे. तर मग माझा मुलगा 60% का अडकतोय आणि दुसरा मुलगा 90% का जातो? याच्यामध्ये पालकांना मेजरली जे प्रॉब्लेम असतो ना तो हा असतो की त्यांना नेहमी असं वाटतं की मुलगा अभ्यास करत नाहीये म्हणून तो 90% जात नाही. बरोबर आहे. पालकांना हे कबूलच नसतं की माझ्या मुलाची कॅपॅसिटी कमी आहे, किंवा जरी कमी असेल म्हणजे नसेल, प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी ही इन्क्रीज करता येऊ शकते. ठीक आहे, जरी ती इन्क्रीज करायची असेल तर मुलांवरती काम करावं लागेल ना. तेच मी तुला सांगतेय. ठीक आहे, की 90%च्या मुलगा असं काय करतोय की ज्याच्यामुळे त्याला 90% मिळतात आणि आपला मुलगा अभ्यास करतोय पण त्याला 60% पडतायत. तर देर आर मेनी डिफरंट थिंग्स. जसं अभ्यास करायच्या पद्धती चुकीच्या असू शकतात, राईट. अभ्यास केल्यानंतर आकलन करण्याच्या ऐवजी तो घोकंपट्टी करत असेल, राईट. सो इतक्या सगळ्या, आणि हा एज ग्रुप कोणता आहे की शाळेतला म्हणजे 10वी पर्यंतचा एज ग्रुप किंवा 12वी पर्यंतचा एज ग्रुप. 10वी किंवा 12वी पर्यंतच्या एज ग्रुपचे मुलं फार तर 15 किंवा 17 वर्षाची असतात, त्याच्यापेक्षा जास्त वयाचे नसतात. 40-45 वर्षाच्या लोकांना सुद्धा बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट विचारल्यावरती ते 2 मिनिट विचार करतात की थांबा जरा मला विचार करून सांगू द्या, राईट. पण विचार कसा करायचा हे आपण मुलांना शिकवलंय का? नाही, राईट. आपण मुलांना फक्त काय सांगितलंय, शाळेमध्ये काय सांगतात, होमवर्क करून आणा, आई वडील काय सांगतात, अभ्यास करा. पण त्यांना हे कुणीच सांगत नाही की अभ्यास करायचा आहे कसा, राईट. आणि मग तो जो गॅप वाढत जातो, मग मुलगा काय करतो, सपोज त्याला मराठी विषय आवडत असेल, मग मराठी विषय तो वाचेल, लिहून काढेल. मग त्याला असं वाटतं की अच्छा मग मराठीमध्ये मला चांगले मार्क पडतात का, कारण मी वाचतो. आता हीच जर पद्धत त्यांनी मॅथ्ससाठी वापरली की त्यानं वाचलं, राईट, तर इम्प्रूव्ह होणार आहे का त्याचं मॅथ्स? नाही. हीच पद्धत सायन्ससाठी अप्लाय होईल का? नाही होणार. सो अभ्यास करायच्या सुद्धा पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयांचे अभ्यास हे वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागतात, राईट. तुम्ही भात वरण कसं खाता, राईट, तसंच चपाती भाजी खाता का? सो त्याच्या पण पद्धती वेगळ्या आहेत ना. मग अभ्यासाच्या बाबतीत पण तसंच आहे. त्याच्यामुळे आपल्या बुद्धीला आपण जे काही फीड करतोय ते तशाच पद्धतीने फीड केलं पाहिजे ज्या पद्धतीने आपली बुद्धी एक्सेप्ट करेल. जसं भातवरण आपण कालवूनच खाणार, चपाती आपण मोडूनच खाणार, ती चावूनच खाणार, आणि दूध आपण गटागट पिऊनच संपवणार. दूध चावत नाही बसत आपण, राईट. मग जर आपण पोटासाठी फीड करायच्या वेगळ्या पद्धती आहेत तर मेंटली मुलांना ज्या अभ्यासाचे तुम्ही त्याला हे देतायत, सिलेबस देताय किंवा, सो ते फिडिंग सुद्धा वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे, तेव्हा ते बुद्धीमध्ये पचेल. आणि जर ते पचलं तर आकलन वाढेल, आणि तुमची आकलन शक्ती वाढली की मेमरी वाढते, मेमरी वाढली की तुमचे मार्क्स मिळतात. म्हणजे हे इतकं साधं गणित आहे. पण आपण मुलांना फक्त सांगतो की अभ्यास कर, बरं त्यालाही कळत नाही की कसा करायचा, आणि त्याला सांगणारही कुणी नाही की कसा करायचा, म्हणून प्रॉब्लेम्स आहेत. आता थोडं अजून डीप मध्ये जाऊया. तुम्ही म्हणले फीडिंग करावं लागेल, तर ते फीडिंग कसं करावं? म्हणजे हे बघ, मला एक गोष्ट सांग, जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा तो कमीत कमी 2-2.5 वर्षाचा असतो, तेव्हा त्याला 2-4 दात फुटतात, आणि मग आई वडील त्याचे ब्रश करायला चालू करतात. ठीक आहे, ब्रश करायची मेथड ही 6 महिने आई वडील स्वतः करतात, पुढचे 6 महिने त्याच्या हाताला धरून करतात, आणि पुढचे 6 महिने रोज बघतात की त्यांनी नीट ब्रश केला का नाही केला. बरोबर आहे. सो फक्त एक गोष्ट जी मुलांना शिकवायची आहे, ब्रश करणे, ह्याच्यासाठी आपण 1.5 वर्ष मुलांवरती काम करतो. बरोबर आहे. मग अभ्यास कसा केला पाहिजे हे आपण त्यांच्यावरती का सोडून देतो? आपल्याला असं वाटतं की मुलगा शाळेत चाललाय म्हणजे आता त्याचं त्याला कळून जाईल. अरे 6 वर्षाच्या, 8 वर्षाच्या किंवा अगदी 15 वर्षाच्या मुलाला सुद्धा कसं कळेल की अभ्यास कसा करायचा? आणि जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तसं सगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने इंट्रोड्यूस केले जातात. तुम्ही 8वीत गेलात की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वेगळं होऊन जातं. म्हणजे सायन्समध्येच 3 प्रकार येतात. बरं, जसं फिजिक्सचा अभ्यास होतो तसा केमिस्ट्रीचा होत नाही, आणि जसं केमिस्ट्रीचा होतो तसा बायोलॉजीचा होत नाही. सो तिथेही बायफॉगेशन येतं. बरं, हे बायफॉगेशन इथपर्यंत थांबत नाही. मॅथ्सला जाऊन सुद्धा अल्जेब्रा आणि जॉमेट्री येतं. बरोबर आहे. आणि अल्जेब्रामध्ये काय तर फक्त इक्वेशन्स आहेत. तो एक्स असतो जो मुलांना खूप ट्रबल करतो, प्रत्येक ठिकाणी एक शोधून काढायचंय. आणि जॉमेट्री तर काय ते त्रिकोण आणि सर्कल आणि ह्याच्यामध्ये मुलं गोंधळून जातात. मग जसं तुम्ही अल्जेब्राचा अभ्यास करता तसं जॉमेट्रीचा नाही करू शकत. बरोबर, राईट. मग आता ह्या सगळ्या गोष्टी
फीड करणं, ब्रेनला फीड करणं म्हणजे त्याच्या स्ट्रॅटेजीत शिकणं, की प्रत्येक सब्जेक्ट हा आपण स्ट्रॅटेजिकली कसा शिकलो पाहिजे, आणि यालाच लर्निंग प्रोसेस म्हणतात. कळलं? सो आता हे सगळं आपण पॉडकास्ट वरती नाही सांगू शकत की प्रत्येक सब्जेक्ट कशा पद्धतीने स्ट्रॅटेजिकली शिकला पाहिजे, पण मला असं वाटतं की मर्म कळला असेल तुला की स्ट्रॅटेजीज काय आहेत प्रत्येक सब्जेक्टसाठी, प्रत्येक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे. करेक्ट, प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे. त्यात अजून थोडं डीप मध्ये जाऊया. तुम्ही जसं म्हणले लर्निंग प्रोसेस, तर ते लर्निंग प्रोसेस आणि टीचिंग याच्यात काय फरक आहे? ओके, हे बघ, टीचरचा जॉब आहे शिकवणं. हो. ओके, आता कसं असतं की लर्निंग जी आहे मुलांना आकलन होईपर्यंत पहिल्यांदा टीचिंग होते, मग लर्निंग होते, आणि मग स्टडिंग होतं. ओके, तर स्टडिंगचा अर्थ काय आहे? केलेल्या अभ्यासाची प्रॅक्टिस करणे. लर्निंगचा अर्थ काय आहे? की शिकवलेली गोष्ट समजून घेणे. ओके, आणि टीचिंग आहे शिकवणे. आता होतंय काय, ही लर्निंग प्रोसेस लोकांनी काढून घेतली. टीचिंग झाली की डायरेक्ट जम्प करतात अभ्यासाला. पण जर मुलांना कळलंच नाहीये तर तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली तर ती पाण्यातच जाणार आहे ना. राईट. मग आता तुम्ही सपोज मुलांना होमवर्क दिला, मुलं टीचर शिकवतात आणि घरी होमवर्क देतात करायला, आणि मग पेरेंट्स असतं होमवर्क करा रे राईट. मग त्या मुलाच्या मागे वह्या घेऊन फिरणार, पळत जाणार, किंवा मग जर मुलं मोठी असतील तर त्यांना रागवणार की तुम्ही होमवर्क केला की नाही केला. हो की नाही? आता होतं काय, मुलं होमवर्क काय करतात, एक तर कॉपी करतात कुणाचं तरी बघून, ते तर राईट, किंवा लिटरली गाईड वगैरे युज करून खरडून काढतात. बरोबर आहे. मग ह्या दोन्ही मध्ये लर्निंग होतच नाहीये ना मुलांचं. सो लर्निंगचा अर्थ आहे शिकवलेली गोष्ट अंडरस्टँड करणे, समजून घेणे, समजल्यानंतर त्याचं आकलन करणे, की मला याच्यातून नेमकं काय शिकायला सांगितलेले, राईट, आणि ते झाल्यानंतर, ते कळल्यानंतर त्या गोष्टीवरती प्रॅक्टिस करणे. प्रॅक्टिस करणे म्हणजे स्टडी. ओके, शिकवणं म्हणजे टीचिंग. सो लर्निंग इज अ ब्रिज बिटवीन टीचिंग अँड स्टडी. सो आत्ताच्या प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे, हा लर्निंगचा ब्रिजेस काढून टाकला, त्याच्यामुळे मुलांची प्रोग्रेस होत नाही. तर आता होमवर्कचा तुम्ही एक पॉइंट काढला होता, तर मला एक डाऊट होता, म्हणजे लहानपणी पण मला एक डाऊट होता. आपण शाळेमध्ये 6 तास असणार, बरोबर, शाळेमध्ये आपण 6 तास शिकणार, तर ते 6 तास पण कमी पडतात किंवा स्टुडंट्सला होमवर्क दिलं जातात, ते होमवर्क दिलं पाहिजे का? किंवा ते होमवर्क म्हणजे आता 6 तास मला तर वाटतं की बस झालं तेवढं शिकण्यासाठी, कारण की आता होमवर्क जनरली आपण काय, तुम्ही जसं म्हणले, कॉपी पेस्ट करून किंवा हरडूनच करतो डायजेस्ट मधनं, तर त्याचं तसं ऍज सच व्हॅल्यू नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? हे बघ, होमवर्क देण्यामागचं इंटेन्शन आपण बघितलं पाहिजे. इंटेन्शन तर चांगलंच आहे. हो, राईट. इंटेन्शन काय आहे की मुलांची त्या गोष्टीला घेऊन प्रॅक्टिस झाली पाहिजे, राईट. आता सपोज मी आज मॅथ्स मध्ये पायथागोरस शिकवला, ओके, तुला तो कळला, पण जर तू घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस नाही केलीस तर तू उद्या विसरून जाशील ना. राईट. आणि उद्या सपोज मी पायथागोरसचे ऍप्लिकेशन लेवल क्वेश्चन्स घेते, किंवा 2-4 दिवसानंतर मी ट्रिकोनॉमेट्री चालू केला, पण तुला पायथागोरसच नाही आठवत आहे, तर मग तू ट्रिकोनॉमेट्री कसं समजून घेशील, राईट. सो बेसिकली काय आहे, बऱ्याचदा काय होतं माहितीये का, एखादं काम करायच्या पाठीमागे ना आपण त्याचं इंटेन्शन विसरून जातो आणि त्या कामावरतीच खूप जास्त एम्फसिस करतो. ओके, सो झालंय काय, होमवर्क का दिला गेला पाहिजे? कारण मुलांची प्रॅक्टिस व्हावी. प्रॅक्टिस का केली पाहिजे? कारण त्यांना जे शिकवलेलं आहे ते त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, म्हणूनच मी तुला काय म्हणलं की सपोज मुलं घरी आल्यानंतर दिलेल्या गोष्टी, शिकवलेल्या गोष्टी जर लर्न करत असतील, शिकून घेत असतील, समजून घेत असतील आणि थोडी प्रॅक्टिस करत असतील तर इंटेन्शन साध्य झालं ना. पण मग आता काय होतंय की मुलं ते करत नाहीत, विलिंगली करत नाहीत, म्हणून मग टीचर जबरदस्तीने 10 पेजेसचं होमवर्क देतात की कमीत कमी हे 10 पेजेसचं होमवर्क भीतीने का होईना करून आणतील आणि ती तेवढी तरी प्रॅक्टिस करतील. मग आता हे मुलांच्या वरती डिपेंडंट आहे की ते त्याला कसं घेतात. जर मुलांना 2च क्वेश्चन्स किंवा 2च एक्सरसाइजेस सॉल्व्ह केल्यावरती प्रॅक्टिस होत असेल तर तुम्हाला 200 प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाहीये, राईट. पण ते 2च प्रश्न किंवा 2च एक्सरसाइजेस सॉल्व्ह करताना तुम्ही मन लावून अभ्यास करा. इंटेन्शन काय आहे हे लक्षात ठेवा. जर मुलांना हे कळलं तर मग त्या 200 क्वेश्चनच्या होमवर्कची गरजच नाही. आता तुम्ही जसं बोलताना म्हणले किंवा इंटेन्शन क्लिअर पाहिजे, तर आता एक म्हणजे कोणता पण पेपर घ्यायचं इंटेन्शन काय असतं की बाबा स्टुडंटचे नॉलेज चेक करणं किंवा त्याला किती कळाले किंवा इन्फॉर्मेशन चेक करणं त्याला किती कळाले. तर आता सध्याची म्हणजे जसं मी पण लहानपणी एक्सपिरियन्स केलं होतं की बाबा अभ्यास करताना गोगमपट्टी खूप व्हायची किंवा रट्टा मारणे आपण म्हणू शकतो.
तर ते तसं रट्टा मारणे, मग ते एक्झाम मध्ये तर ठीक आहे, आपल्याला चांगले मार्क्स भेटून जातात, पण त्याचं ऍसच आपल्याला नंतर एक आठवड्याने पण म्हणा ते लक्षात राहत नाही आपण काय वाचलंय काय नाही. घोकमपट्टी करून मिळालेले मार्क्स आयुष्यामध्ये कितपत योग्य आहेत, राईट? हे बघ, मी तुला एक सांगते की तुम्ही एज्युकेशन का घेताय? कुठल्याही मुलाला आई वडील शाळेत का पाठवतात? मी तुला सांगते की मुलांना एज्युकेशन म्हणजे शाळेमध्ये का पाठवलं जातं? कारण त्याचं फ्युचर सिक्युअर झालं पाहिजे, तो एज्युकेटेड झाला पाहिजे, राईट? बेसिकली. बरं, एज्युकेटेड का करायचंय? कारण मग त्याला चांगली जॉब लागली पाहिजे. चांगल्या जॉबचा अर्थ काय आहे की तगडी पगार असली पाहिजे. तगडी पगार का असायला पाहिजे? कारण तुम्हाला जर आयुष्यामध्ये स्ट्रगल नको आहे, बेसिक तुमच्या जे खाणं आपण म्हणतो ना की अन्न, कपडा मकान हे जे आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे चांगल्या पद्धतीने, आणि त्यांच्या लेकरांचे एज्युकेशन आणि हॉस्पिटलचे खर्च किंवा स्वतःच्या हॉस्पिटलचे खर्च निघाले पाहिजेत, इतकं तरी तुम्ही कमवलं पाहिजे. आणि हे कमवण्यासाठी एज्युकेशन हा सिम्पलेस्ट वे आहे असं लोकांना वाटतं. पण मला परत हाच प्रश्न विचारायचा वाटतो की मग तसं जर असेल तर प्रत्येक एज्युकेटेड व्यक्ती आज सक्सेसफुल आहे का? नाही. किंवा प्रत्येक ज्याच्याकडे डिग्री आहे तो प्रत्येक व्यक्ती चांगल्या पद्धतीने कमवतोय का? नाही. सी, सो आपण पण मुलांना शाळेत टाकण्यामागचं इंटेन्शन विसरलोय. ठीक आहे, सो आपल्यासाठी ते एज्युकेशन इज इक्वल टू गुड लाईफ असं काहीतरी इक्वेशन झालेलं आहे. पण मला काय म्हणायचंय की त्याच्या मागचं इंटेन्शन जे आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा हे आहे की मुलांना लाईफमध्ये जगण्यासाठी किंवा लाईफमध्ये ज्या येणाऱ्या स्ट्रगल्स आहेत त्याच्यासाठीचं स्किल डेव्हलप करणं. ओके, एज्युकेशन म्हणजे मॅथ्स, सायन्स, SST, लँग्वेजेस शिकणं नाहीये. तुम्ही त्या जे सब्जेक्ट शिकताय त्याच्यातून तुम्ही काय स्किल्स डेव्हलप करता आहात हे जास्त महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल मला सांग, लँग्वेजेस शिकता तुम्ही म्हणजे काय, तर त्याच्यातले शब्द शिकता, त्याचं व्याकरण शिकता, सगळं शिकता, राईट? मग तुम्हाला एखादी लँग्वेज आली, तुम्हाला त्याचे सगळे शब्द कळले म्हणून तुम्ही सक्सेसफुल होणार आहात का? नाही, राईट? लँग्वेजेस शिकत असताना तुम्ही हे पण शिकलं पाहिजे, किंवा लँग्वेजेस शिकत असताना त्याचं ऍक्च्युअली इंटेन्शन हे आहे की तुम्ही कधी, किती आणि कसं बोलायचं, राईट? एखाद्या माणसाला 100 लँग्वेजेस येतात पण तो उगीच बरळत राहतो, तर तुझ्यासाठी तो इंटेलिजंट आहे का? नाही. पण एखाद्या व्यक्तीला एकच लँग्वेज येते पण त्याला नक्की माहिती आहे की त्याला किती बोलायचंय, काय बोलायचंय आणि कसं बोलायचंय, तुझ्यासाठी तो इंटेलिजंट आहे. करेक्ट आहे की नाही? तसंच आपण मेजरमेंट करतो ना कुठल्याही व्यक्तीला भेटल्यावरती की अरे किती छान बोलला, किती पॉइंट टू पॉइंट बोलला. सो लँग्वेजेस मध्ये फक्त शब्द शिकणं किंवा व्याकरण शिकणं हे नाहीये. लँग्वेजेसचं ऍक्च्युअली स्किल डेव्हलपमेंट हे आहे. ओके, सेम वे मॅथ्स किंवा सायन्स का शिकता तुम्ही? सपोज मला खूप पेरेंट्स विचारतात की मॅम माझ्या तर मुलाला आर्ट्सला जायचं पण 10वी पर्यंत मॅथ्स आणि सायन्स कंपल्सरी आहे, काय बावळटपण आहे? किंवा मुलं स्वतः मला म्हणतात की मॅम नाही मी ठरवलेलं नाही, मला कॉमर्सच करायचंय, मग मी 9वी आणि 10वीला मॅथ्स कशाला घेऊ? हा मुलांचा स्वतःचा प्रश्न असतो मला. पण मॅथ्स आणि सायन्स तुम्हाला फक्त मॅथ्स, नंबर्स किंवा एक्सपेरिमेंट्स नाही शिकवते. मॅथ्स आणि सायन्स मध्ये प्रत्येक गोष्ट ही फॅक्ट बेस असते, एव्हिडन्स बेस असते आणि अनालिटिकल बेस्ड असते. ओके, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी फॅक्ट्स असले पाहिजेत एखादं कॅल्क्युलेशन करण्यासाठी, राईट? त्याचं फाउंडेशन असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवतीच्या काहीतरी अनालिटिकल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करता आणि तुम्ही तुमचे कन्क्लुजन्स डिसाईड करता. सायन्समध्ये पण तसंच आहे. जर तुम्ही हे शिकला नाहीत, तुम्ही अशा पद्धतीने विचार करायची जर तुमची टेक्निक तुम्ही डेव्हलप नाही केली तर तुम्ही उद्या कॉमर्स बिझनेसमध्ये करा. तुम्हाला जर बिझनेसमध्ये डिसिजन मेकिंग करायचं असेल तर ते फॅक्ट बेस्ड पाहिजे, ते अनालिटिकल बेस्ड पाहिजे, आणि त्याच दोन गोष्टींवरती जेव्हा तुम्ही अनालाइज करून डिसिजन घ्याल तेव्हा ते डिसिजन बरोबर येईल ना. अदरवाईज सपोज मी तुला सांगितलं की अरे या शेअर मार्केटमध्ये या शेअरचे विकत घे शेअर्स, राईट? तू विकत घेतलेस आणि तुझा पैसा बुडाला, काय करणार, राईट? पण जेव्हा मी तुला सांगते तेव्हा तू रिसर्च करशील की खरंच या कंपनीने किती मागच्या 6 महिन्यामध्ये काम केलेलं आहे, किंवा पुढचे काय त्यांचे प्रोव्हिजन्स आहेत, त्यांचं विजन काय आहे, राईट? तू तुझे फॅक्ट्स चेक करशील, तू त्यांची पूर्ण कंपनी प्रोफाईल अनालाइज करशील आणि मगच तुझा पैसा ओतशील ना. मग ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आणि स्किल्स ह्या कुठून डेव्हलप झाल्या? सायन्स आणि मॅथ्समुळे डेव्हलप झाल्या.
राईट. म्हणून वयाच्या 16व्या वर्षापर्यंत तुमची क्रिटिकल आणि अनालिटिकल इंटेलिजन्स डेव्हलप होतं आणि ते डेव्हलप करण्यासाठी हे 2 सब्जेक्ट खूप मेजर रोल प्ले करतात. म्हणून 10वी पर्यंत मॅथ्स आणि सायन्स खूप कंपल्सरी केलं. अच्छा. आणि म्हणून मी म्हटलं की प्रत्येक सब्जेक्ट मधून तुम्हाला आयुष्यासाठी काहीतरी शिकायला मिळणार. सो तुम्ही त्या आयुष्याकडे बघण्यासाठी हे विषय किती इम्पॉर्टंट आहेत असा जर तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यास केला तर प्रत्येक विषयात तुम्ही स्कोर कराल. बरोबर आहे ना. अदरवाईज तो विषय म्हणून इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही जमा करत असाल तर तुम्ही दुसरे गुगल आहात. म्हणजे नॉलेज आणि इन्फॉर्मेशन आपण म्हणू शकतो असं. करेक्ट. की नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मध्ये डिफरन्स आहे. सो बिईंग इन्फॉर्मेटिव्ह अँड बिईंग नॉलेजेबल हेच डिसाइड करतं की आयुष्यामध्ये तो माणूस सक्सेसफुल होणार आहे का नाही होणार. म्हणजे माझ्याकडे डिग्री आहे पण त्या डिग्रीला मध्ये जे काही मला शिकवलं गेलं ते कसं वापरायचं हे जर मला माहिती नाहीये तर आय एम जस्ट बिईंग इन्फॉर्मेटिव्ह बट नॉट नॉलेजेबल. आता त्याचं साधं गणित सांगते. म्हणजे मला हे एक्झाम्पल मी प्रत्येक वेळेस सांगत असते प्रत्येकाला की आपल्याला पहिलीमध्ये शिकवलेलं होतं की कचरा कचऱ्याच्या पेटीत टाका. बरोबर आहे. जर आज इंडियाच्या पॉप्युलेशन मध्ये 50% तर एज्युकेटेड आहेत ना. पण तेव्हा 50% लोक जे एज्युकेटेड आहेत ज्यांनी पहिली इयत्ता केलेली आहे ते लोक कचऱ्याच्या पेटीत टाकतात का. आणि जर टाकत असतील तर 50% देशाच्या कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे ना. राईट. पुण्यामध्ये ट्रॅफिक किती वाढलं बघ. प्रत्येक सिग्नलला तुला 4 लोक रॉंग साईडनी येताना दिसतील. इयत्ता 3री मध्ये शिकवलेले आहेत वाहतुकीचे नियम. शिकवले की नाही. म्हणजे तुम्ही ज्यांनी इयत्ता 3री केली ते सगळे इन्फॉर्मेटिव्ह आहेत की सिग्नल कसे पाळायचे. नॉलेजेबल नाही आहेत. कारण नॉलेजेबल माणसाला रिझनिंग करता येतं. त्याला माहितीये की हे मी जर चुकीच्या रस्त्याने गेलो तर किती कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. राईट. पण तरी सुद्धा अगदी 4 व्हीलर सुद्धा फॉर्च्युनर सारख्या गाड्या मोठ्या गाड्या सुद्धा रॉंग साईडनी आत घुसतात. सो फॉर्च्युनर सारखी 25-28 लाखाची गाडी विकत घेणारा माणूस काय एज्युकेटेड नाहीये का. पण माझ्या नजरेमध्ये तो इन्फॉर्मेटिव्ह आहे, नॉलेजेबल नाही. अच्छा. तो दोन्हीमध्ये फरक आहे. करेक्ट. तर त्याच्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. सो तुम्ही हे ठरवायचंय की तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह बनायचंय का नॉलेजेबल बनायचंय. आणि आजच्या जगामध्ये जिथे ChatGPT, गुगल इतकी इन्फॉर्मेशन देतात तुम्हाला, जर तुम्ही त्या इन्फॉर्मेशनला घेऊन स्टिक राहिलात की तिथेच त्याला जर पकडून तुम्ही राहिलात आणि तुम्ही नॉलेजेबल नाही झालात तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही आयुष्यामध्ये बॅलन्स नाही मेंटेन करू शकणार. सक्सेस फार लांबची गोष्ट आहे. ओके नाही. बरोबर. सो यू नीड टू अंडरस्टँड की मला नॉलेजेबल व्हायचंय किंवा मला माझ्या मुलांना नॉलेजेबल बनवायचंय. आता नॉलेजेबल बनवण्यासाठी त्या सब्जेक्टचे इंटेन्शन्स काय आहेत समजून घ्या. सब्जेक्टच्या मागे नका पडू किंवा मार्क्सच्या मागे नका पडू. इंटेन्शनच्या मागे पडा, समजून घ्या अँड देन वर्क ऑन इट. यावरच एक काउंटर क्वेश्चन होता. म्हणजे तुम्ही जसं म्हणले मॅथ्स आणि सायन्स याचं काहीतरी उद्दिष्ट आहे त्यामुळे ते आपल्याला सिलेबसमध्ये इन्क्लूड केलं आहे. राईट. पण हायर स्टडीज मध्ये म्हणू शकतो 11वी 12वी साइन थिटा कॉस थिटा आपण म्हणू शकतो किंवा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन त्याचा ऍज सच आता समजा एखाद्या जॉबमध्ये प्लेस झालं तर त्या जॉबमध्ये 90 किंवा 95% जॉब्समध्ये साइन थिटा कॉस थिटाचा यूज होत नाही. मग ते ह्या वेळेमध्ये नाही होऊ शकत. हे बघ मी याच्यावरती खूप मीम्स पण आले होते. ठीक आहे की मी इंजिनियर आहे आणि मला आतापर्यंत कळलं नाहीये की पायथागोरस कुठे वापरायचा आणि ऑल दॅट थिंग्स. ठीक आहे. कदाचित तुम्ही त्या प्रोफाईलमध्ये काम करत आहात जिथे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत. पण ज्याला ऍक्च्युअली कळलंय की साइन थिटा कॉस थिटा हा कुठे वापरायचा आहे. ठीक आहे. तो अनालिटिकल लेवलला काम करते. बरोबर. ठीक आहे. आणि अनालिटिकल लेवलवरती काम करणारे लोक त्यांच्याकडे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याचं त्यांनी नॉलेजमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे आणि त्याच नॉलेजवरून दे आर डेव्हलपिंग डिफरंट थिंग्स. राईट. सो मला ह्याचं खूप साधं एक्झाम्पल द्यावं वाटतं. स्टीव्ह जॉब काय इंजिनियर होते का? नाही. पण त्यांनी ऍपल क्रिएट केला. इतका मोठा ब्रँड फोनचा जो आज इतका पॉप्युलर आहे तो क्रिएट केला. सो ते डिग्रीच्या मागे नाही पळाले किंवा ते इन्फॉर्मेशनच्या मागे नाही पळाले. त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्या एक्सपेरिमेंट्स वरती किंवा त्या इन्फॉर्मेशन वरती त्या सगळ्या गोष्टींना नॉलेजमध्ये कन्वर्ट करून मग त्यांनी त्यांच्या वेळेस कॉस थिटा साइन थिटा किंवा हे वापरलं नसेल काय इंटिग्रेशन. कारण डेटा इंटिग्रेशन पण होतो ना. राईट. मग डेटाचं इंटिग्रेशन कसं करणार तुम्ही. राईट. सो देर आर मल्टिपल फॅक्टर्स जे
त्या वेळेस कदाचित उपयोगी येतात. आता डॉक्टर सुद्धा कितीतरी पद्धतीने टेक्नॉलॉजीवरती डिपेंडंट आहेत. राईट. आपण असं नाही म्हणू शकत की डॉक्टर ला गरजच पडत नाही. जर आज डॉक्टरकडे 100 पेशंट आले, त्यातले 80 पेशंट हे फक्त टायफॉइडचे आहेत, तर डॉक्टरला सुद्धा हा डेटा अनालाइज करावाच लागतो ना. सो मग त्याला मॅथ्स लागत नाहीये का? साइन थिटा नाही लागणार, पण डाटा स्टॅटिस्टिक लागेलच ना, जे तुम्हाला 10वी पर्यंत शिकवलेलंच आहे. बर, प्रोबॅबिलिटी किंवा स्टॅटिस्टिक ह्या गोष्टी तुम्हाला 10वीला शिकवलेल्याच आहेत. सो मग डॉक्टर प्रोबॅबिलिटी नाही चेक करणार का की कोणत्या रिझनिंगमुळे हे सगळ्या एकाच एरियामधून टायफॉइड क्रिएट झालेला आहे. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने युज करत असतो, इररेस्पेक्टिव्ह ऑफ की आपण कुठल्या फील्डमध्ये आहोत. राईट. त्याच्यामुळे हे म्हणणं की कॉस थिटा काय कामाला येतो किंवा साइन थिटा काय कामाला येतो किंवा पायथागोरस कुठे काय मला मदत केला, आतापर्यंत तुम्ही त्याला तसं बघितलं नाहीये म्हणून. अदरवाईज मेनी गोष्टींमध्ये तुम्ही पायथागोरस वापरता. जेव्हा तुम्ही वरून पाईप खाली टाकत असता, तो जजमेंट घेऊनच टाकता ना की हातामध्ये एवढाच पाईप आहे तरी तुम्ही खाली टाकताय, असं नाही होत ना. सो मग ते जजमेंट कशावरून येतं तुमच्याकडे? मॅथमॅटिक्सच शिकवतं ना ते जजमेंट. बरोबर. आपण थोडंसं परत मागे जाऊयात. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणले की ट्रॅफिकमध्ये म्हणा किंवा असं कचरा हे करू नये किंवा कचरा करू नये, तर तसे मॉरल व्हॅल्यूज पण याच्यातच इन्क्लूड होतात का? किंवा मॉरल व्हॅल्यूज डेव्हलप करणं हे पण याच फील्डमध्ये येतं एज्युकेशन. मला एक गोष्ट सांग, एज्युकेशन हे सर्वांगीण विकासासाठी आहे. ठीक आहे. आता काय झालंय, मला जे बरं झालं तू हा प्रश्न ऍक्च्युली विचारलास की सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण मुलांना शिकवली पाहिजे ती काय आहे, तर सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. राईट. की स्वतः, मग सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणलं की आपल्याला काय वाटतं, स्वतःची कामं स्वतः करणं. राईट. ह्याच्या पलीकडे आपण विचारच नाही करत त्या सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटीचा. पण सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ आहे की तुमचा वेळ, तुमची एनर्जी आणि तुमच्या इमोशनची जिम्मेदारी सुद्धा तुमची स्वतःची. बरोबर आहे. मी कुठे वेळ किती टाइमपास केला पाहिजे, माझी जी एनर्जी आहे दिवसभरामध्ये, मला संध्याकाळी 7च्या नंतर थकवा जाणवतो किंवा मी नाही काम करू शकत, तर मग माझी महत्वाची कामं जेव्हा माझी हाय एनर्जी आहे मी तेव्हा कामं केली पाहिजे. आणि माझे इमोशन्स, मी प्रत्येक मित्रामध्ये मी इमोशन्स अडकून ठेवले, राईट, तर माझा इमोशनल कोशंट बॅलन्स राहणारच नाही. आणि इमोशनल कोशंट फ्लक्च्युएट झाला की तुमचा आयक्यू खालती येतो. साधं गणित आहे ना. तुझं आज घरामध्ये जर भांडण झालं तर आज दिवसभरामध्ये तुझं मन लागतं का काम करताना? नाही. मग मुलांचं पण तसंच आहे ना. 10 मित्र आहेत, 10 मित्रामध्ये इमोशन्स वाटून ठेवलेत, रोज कुणाबरोबर तर काहीतरी किरकिर होणार, मग तो घरी येऊन परत तसाच वागणार. राईट. मग आपण मुलांना हे का नाही शिकवत की सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी ह्या तिन्ही गोष्टींची पण रेस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यायची. पण आता झाले काय, मुलं सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी सोडून दे, त्यांच्या होमवर्कची रेस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आई वडील घेतात. राईट. मग आपण ज्याला सर्वांगीण विकास म्हणतो तो कुठे होणार आहे? मग मॉरल्स काय आहेत, तर हे सर्वांगीण विकासाचेच तर भाग आहेत ना. राईट. आज जेव्हा मी गाडी रॉंग साईडनी काढतीये रस्त्यावरती, तेव्हा मॉरली मला हे लक्षात येत नाहीये का की माझ्या एकटीच्या रॉंग साईडमुळे कदाचित 100 त्या साईडनी येणाऱ्या लोकांना त्रास होणार आहे. राईट. मला काही, म्हणजे आपलं काय चाललंय माहिती का इंडियामध्ये, मला काय घेणं त्याने, माझं काम होतंय की नाही. बरोबर आहे. मग या लोकांना तू म्हणशील का की हे रेस्पॉन्सिबल सिटिझन्स आहेत? नाही. राईट. आणि ठीक आहे, आता त्याच्यामध्ये खूप सारी कारण असू शकतात की कुणाची इमर्जन्सी आहे, काय आहे म्हणून त्यांनी रॉंग साईडनी काढलं, पण प्रत्येक वेळेस हे कारण असू शकत नाही. आज 20% लोक रॉंग साईडनी येतात. राईट. आणि कचऱ्याचा तर प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाहीये. सो आपण एज्युकेशनला फक्त एज्युकेशन म्हणूनच बघतोय आणि मार्क्स पुरतं डिग्री पुरतच बघतोय. सर्वांगीण विकासासाठी आपण त्याचा म्हणजे पर्स्पेक्टिव्हच ठेवलेला नाहीये. मग मुलांची ग्रोथ कशी होईल, कारण प्रोग्रेस किंवा ग्रोथ ही त्या सर्वांगीण विकासावरती अडून असते. मार्क्स किंवा सब्जेक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन और नॉलेज हे अगदी 20 to 30% रोल प्ले करतं. राईट. अदरवाईज जर एज्युकेशन इतकं जास्त रोल प्ले करत असलं असतं किंवा डिग्री एवढे जास्त रोल प्ले करत असली असती, तर जे आज अशिक्षित आहेत, ज्या सक्सेसफुल झालेत, स्टीव्ह जॉबचं उदाहरण घे, त्यांच्याकडे कुठली डिग्री नाहीये. राईट. पण ते सक्सेसफुल झाले ना. मग ते झालं, व्हायलाच नको पाहिजे होतं तसं बघायला गेलं तर. पण स्टीव्ह जॉबचा सर्वांगीण विकास
त्यांनी सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ असेसमेंट या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी स्वतः काम केलं. राईट. एज्युकेशन प्लेज ओनली 20% रोल इन युअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, पण आपण त्या 20%ला 100% बनवून ठेवलं. म्हणून प्रॉब्लेम. आता तुम्ही बोलताना म्हणले की एक्झाम्पल दिलं होतं की माझी आई ओरडली तर माझा पूर्ण दिवस असा सॅड मध्ये जाणं किंवा मन लागणार नाही. तर तसंच म्हणजे अभ्यास करताना किंवा मुलांकडून अभ्यास करून घेताना मुलांना ओरडणं बरोबर आहे का? बर, मला एक गोष्ट सांग की जर मुलगा सेल्फ रेस्पॉन्सिबल असेल तर तो त्याचा अभ्यास करेल का नाही करेल? राईट. मग आपण मुलांना सेल्फ रेस्पॉन्सिबल बनवण्यासाठी जास्त फोकस केला पाहिजे का त्यांच्यासाठी अभ्यास कर म्हणून मागे लागण्यावरती जास्त फोकस केला पाहिजे? सेल्फ रेस्पॉन्सिबल. राईट. पण पेरेंट्सला हे कळतच नाहीये. आपण, माझ्याकडे एक तुला उदाहरण देते. माझ्याकडे एक पेरेंट्स आले होते. आई मला सांगत होती की मी माझ्या मुलीला सगळं देते मॅम, तिला अगदी हातात ताट तयार करून दिलं जातं जेवणासाठी. तिचं सगळं म्हणजे कपड्याच्या घड्या, इस्त्रीचे कपडे, तिला गाडीमध्ये पेट्रोल भरून सुद्धा आणून दिलं जातं की पेट्रोल पंपावर तिचा वेळ वाया जायला नको. ठीक आहे का? कारण माझ्या मुलींनी 12वी मध्ये चांगले मार्क्स घ्यावेत आणि ती डॉक्टर बनावी आणि तिला एकच आमचं एक्सपेक्टेशन आहे की तिने अभ्यास करावा. राईट. पण ती तेही करत नाही. आता त्यांचं असं म्हणणं होतं की माझं कुठे चुकतंय सांगा आणि तुम्ही तिला समजून सांगा की आई वडील एवढं तुझ्यासाठी करतायत तर तू अभ्यास कर. मी म्हटलं सगळ्यात आधी तुमचं चुकतंय. ज्या मुलीला शारीरिक कष्टच माहिती नाहीयेत काय आहेत, तुम्ही सगळं तिला आयतं आणून दिलंय. ठीक आहे. कष्ट करणं काय असतं हे तिला माहितच नाहीये. ती कशी काय मेंटल एफर्ट्स घेईल? राईट. कष्ट करेल कशी ती? राईट. जिला स्वतःच्या कपड्यांची रेस्पॉन्सिबिलिटी घेता येत नाही, ज्या मुलीला स्वतःच्या पोटाची रेस्पॉन्सिबिलिटी घेता येत नाही कारण तुम्ही तिला ताट आयतं आणून देताय, ती तिच्या करिअरची रेस्पॉन्सिबिलिटी का घेईल? तिच्या मनामध्ये बॅक ऑफ माइंड मध्ये हे कुठेतरी असणारच आहे की बाबा आई वडील सगळं करतात तर माझं करिअर इथे आणून देतील किंवा ते सेट करून देतील. राईट. मग पॅरेंटिंग मध्ये सुद्धा आपण मुलांना काय शिकवत आहोत त्याच्यावरती मुलांचा सर्वांगीण विकास होतो किंवा संगोपन होतं आणि त्याच्यावरती मुलं डिसाईड करतात की त्यांना एज्युकेशनला किती इम्पॉर्टन्स द्यायचं. जर तुम्हाला असं वाटतंय ऍज अ पेरेंट म्हणून की बाबा मुलांसाठी एज्युकेशन खूप मॅटर करतं, राईट, तर एज्युकेशन नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास खूप मॅटर करतो. मग त्यांना प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवावी लागेल, त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तुम्हाला शिकवावं लागेल, त्यांनी सेल्फ असेसमेंट कशी केली पाहिजे, स्वतःबद्दलचं आकलन की बाबा आज माझं कुठे चुकलं, मी कुठे बरोबर आहे हे त्यांनी स्वतः केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचे स्वतः आपण म्हणतो ना की सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन काय असतं की मी रोज सकाळी इररेस्पेक्टिव्ह ऑफ मला सुट्टी आहे नाहीये मी रोज सकाळी 6:30ला उठणार. आता बघ तू उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि आई वडील म्हणतील की हा आता पोराला सुट्ट्या आहेत जाऊ दे झोपू देत त्याला, मग ते पोरं 8-9 वाजेपर्यंत झोपणार. राईट. मग ते रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल वरती बसणार किंवा टाइमपास करणार. अरे मुलांना सुट्टी नाहीये, शाळेला सुट्टी आहे. मुलांची दिनचर्या तर तशीच असली पाहिजे ना. फक्त एवढंच आहे की ते आता शाळेला जाणार नाहीयेत, पण मग शाळेला जाणार नाहीयेत म्हणून दिवसभर कधीही झोपलं कधीही उठलं तर चालणार आहे का? बरं, हे शरीरासाठी आणि तुमच्या स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी बरोबर आहे का? राईट. मग आपण ते डिसिप्लिन का नाही लावत मुलांना? मुलांना सुट्ट्या लागल्या, मुलांना सुट्ट्या नाही लागलेल्या आहेत, शाळेला सुट्ट्या आहे. म्हणजे हा डिफरन्सच का कळत नाहीये पालकांना? मला कळत नाही. मग ठीक आहे, जिथे तो शाळेत जाणार नव्हता तिथे तुम्ही त्याला घरातली कामं करायला सांगा, तुम्ही त्याला पुस्तकं वाचायला सांगा, त्याला सांगा की तुम्हाला आज हे गोष्टीचं पुस्तक वाचून दाखव, तुम्ही त्याला कुठेतरी खेळायला पाठवा, मैदानी खेळ करायला पाठवा, ट्रेकिंगला पाठवा. पण सकाळी 6:30 वाजता मुलगा उठलाच पाहिजे आणि तो रोज 10 वाजता झोपलाच पाहिजे. मग आता 2 महिने तो सुट्ट्यांमध्ये असं मस्त मजा करतात आणि मग शाळा सुरू झाली की आई वडिलांच्या मागे परततात की पोरगा शाळेला उठवायला आम्हाला 2 तास लागतात, उठ रे. बरोबर आहे ना? का? कारण त्या 2 महिन्यामध्ये त्यांची पूर्ण शिस्त बिघडून जाते आणि परत त्यांना शिस्तीवर आणण्यासाठी पुढच्या 2 महिने वाया जातात. राईट. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं की एज्युकेशन मध्ये हे जास्त मॅटर करतं. जिथे मुलगा डिसिप्लिन आहे तो मुलगा आयुष्यामध्ये कधी ना कधी सक्सेसफुल नक्की होणार. पण हुशार असलेला मुलगा जर डिसिप्लिन मध्ये नसेल तर तो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. सो डिसिप्लिन इज अ की. आणि मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही हिटलर व्हा, पण आपण म्हणतो ना की प्रत्येक घरामध्ये एक संस्कार असतात. संस्कार म्हणजे काय किंवा संस्कृती म्हणजे काय?
संस्कृतीचा अर्थ आहे सण म्हणजे बॅलन्स्ड, कृती म्हणजे ऍक्शन. सो बॅलन्स्ड ऍक्शन असल्या पाहिजे. जिथे प्रेम आहे तिथे थोडं डिसिप्लिन पण असलं पाहिजे. प्रेमच 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 आहे आणि डिसिप्लिनच नाही आहे राईट, तर तिथे मुलं कसे काय चांगल्या पद्धतीने घडतील. सो आपली संस्कृतीचा अर्थ आहे आमच्या घरामध्ये बॅलन्स्ड ऍक्शन्स आहेत. 8 तास झोप महत्वाची आहे. 6:30 मुलाला उठावंच लागतं. त्याला एक्सरसाइज किंवा सायकलिंग सकाळी करावीच लागते. मग तो आल्यानंतर आंघोळ करेल. मग ब्रेकफास्ट तो 8 वाजता करेलच, 8, 8:15 वाजता. मग त्याच्यानंतर जर त्याला एखादा पुस्तक वाचायचं असेल तर तो पुस्तक वाचेल. त्याला गेम खेळायचे असेल तर तो गेम खेळेल. शाळेला सुट्टी आहे म्हणजे तुम्ही अभ्यासापासून सुट्टी घ्या, तुमच्या दिनचर्यापासून सुट्टी घेऊ नका. आता जेवढं कन्व्हर्सेशन झालं आता त्याच्यामधून मला 2-3 क्वेश्चन सुचलेत. सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही सुट्ट्यांचा म्हणजे विषय काढला होता, तर सुट्ट्यांमध्ये मुलांना होमवर्क देणं किंवा सुट्ट्यांमध्ये अभ्यास करणं हे बरोबर आहे का? कितपत बरोबर आहे? हे बघ, परत घुमून फिरून प्रश्न ना अभ्यासावरती येतो. मी तुला परत सांगते की अभ्यासाचं इंटेन्शन काय आहे की मुलांचे स्किल डेव्हलप झाले पाहिजेत. राईट, टीचर अभ्यास का देतात वॅकेशन्स मध्ये? कारण त्यांना माहिती असतं की हा मुलगा कुठेतरी लॅक करतोय, मागे पडतोय. ओके, मग ते पुढच्या वर्गात गेल्यावरती त्याला त्रास होऊ नये म्हणून तो अभ्यास दिला जातो. आपण त्याला वेगळ्या पद्धतीने का नाही घेत? म्हणजे आपण त्याला असं का नाही विचार करत की सुट्टी हा एकमेव असा वेळ आहे स्वतःसाठी दिला गेलेला, जिथे आपण गेल्या वर्षी ज्या चुका केल्यात की नाही त्या चुकांवरती थोडंसं फोकस करून इम्प्रुव्हमेंट कडे जाण्यासाठीचा वेळ आहे. ठीक आहे. सो मागच्या 10 महिन्यामध्ये जेव्हा शाळेमध्ये जे काही शिकवलं, मला जे कळलं नाही किंवा मी ज्या चुका केल्या त्या चुकाचं जर मी अॅनालाइज केलं, ओके, आणि ते अॅनालाइज करून मी इम्प्रुव्हमेंट करायचा प्रयत्न केला, तर ह्या 2 महिन्यामध्ये मी माझी किती छान प्रोग्रेस करू शकते. राईट. सो सुट्ट्यांचा उपयोग हा तुम्ही मागच्या चुका सुधारण्यासाठी आणि फ्युचरचं प्लॅनिंग करण्यासाठी जर वापरलं, मी म्हणत नाही की तुम्ही 24 तास अभ्यास करा, पण मी म्हणते अॅनालाइज तरी करा. अॅनालाइज करून रोज 1 तास स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी देणं चुकीचं काय? राईट. जर मला माहिती की मॅथ्स हा विषय मला अवघड जातो, का अवघड जातो? कारण मला पाडेपाठ नाही आहेत आणि मी रोज जर 1 तास पाडेपाठ करत असेल तर प्रॉब्लेम काय? त्याला आपण अभ्यासाकडे का घेऊन जातो? राईट. सपोज माझं ड्रॉइंग खूप खराब आहे, गेल्या वर्षी मला ड्रॉइंग नाही जमलं, पण मला ते इम्प्रूव्ह करायचं म्हणून मी यावर्षी या 2 महिन्यामध्ये मस्त रोज 1 ड्रॉइंग काढणार आहे. काय चुकीचं आहे? सो अभ्यास म्हणजे काय? अभ्यासाचा अर्थ आहे प्रॅक्टिस करणे. सो जर तू रोज बॅडमिंटन खेळतोयस की नाही तर तू बॅडमिंटनचा अभ्यास करतोयस. तू पेंटिंग करतोयस की नाही रोज, म्हणजे तू पेंटिंगचा अभ्यास करतोय. सो आपण अभ्यासाला त्या पुस्तकाबरोबर जोडून त्याचं गणितच बिघडून टाकलं. राईट. सो मला असं वाटतं की अभ्यास केलाच पाहिजे, मग तो कशाचाही असेल, ड्रॉइंगचा असेल, खेळायचा असेल, चेसचा असेल, ज्याच्यामुळे माझी इम्प्रुव्हमेंट होणार आहे अशी कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे माझं स्वतःचं प्रोग्रेस होणार आहे अशी गोष्ट करायला वॅकेशन मध्ये प्रॉब्लेम काय? राईट. तर आता म्हणजे तेच शॉर्ट मध्ये वाटलंच घेऊया. म्हणजे सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही थोडे पॉइंट सांगू शकता, म्हणजे पालकांनी काय काय केलं पाहिजे मुलांसाठी किंवा मुलांना काय काय करायला लावलं पाहिजे? ओव्हरऑल पण म्हणू शकतो किंवा फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पण म्हणू शकतो. हे बघ, मला असं वाटतं की सर्वांगीण विकासासाठी ना 7 गोष्टी करणं फार गरजेचं आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर मुलांना तुम्ही स्वतःची सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकवा. अच्छा. ओके, सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी मध्ये टाइम, एनर्जी आणि इमोशन्स या तिन्हीची सुद्धा रेस्पॉन्सिबिलिटी मुलांना घेता आली पाहिजे. ओके, आता मी रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागले, ठीक आहे, म्हणजे आता तो माझा पहिला आपण कन्सिडर करू की ही पहिली स्टेप आहे माझी. सो दुसरी स्टेप माझी काय असली पाहिजे? सेल्फ असेसमेंट. ओके, की ओके मी घेतली, मग माझ्या चुका कुठे झाल्या, मी काय बरोबर केलं, माझ्या चुका आहेत त्या कमी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे. सो दॅट इज द सेकंड फेज किंवा सेकंड स्टेप म्हणू आपण की सेल्फ असेसमेंट. आता असेसमेंट करून झालं, असेसमेंट केल्यानंतर मला कळलं की माझ्या काय काय चुका होत आहेत. मग त्या चुका सुधारण्यासाठी मला सेल्फ एम्पॉवरमेंट करावी लागेल, मला स्वतःला एम्पॉवर करायला लागेल. जसं मला असं वाटलं की ओके मॅथ्स हा माझा कमजोर विषय आहे, तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी मला पाडेपाठ करायचे. ओके, किंवा मला असं कळलं की ओके मला कलर कॉम्बिनेशन कळत नाहीत फार काही चित्रकलेमध्ये, तर मग मी त्या कलर्सला घेऊन थोडासा अभ्यास केला पाहिजे की कोणता कलर कशामध्ये मिसळल्यावरती काय दिसतो, कॉन्ट्रास्ट कलर कसे दिसतात, ह्याला आपण म्हणतो एम्पॉवरमेंट. ओके, आता एम्पॉवरमेंट पण झाली. ओके, चौथी स्टेप आहे सेल्फ डिसिप्लिन.
की हे सगळं मी रोज केलं पाहिजे. बरोबर, हो की नाही. सो मग माझी 4थी स्टेप आहे सेल्फ डिसिप्लिन. हे मुलांना आपण शिकवलंच पाहिजे. सो सेल्फ डिसिप्लिन नंतर ना सगळ्यात महत्वाची जी गोष्ट येते ना ती आहे सेल्फ मोटिवेशन. मुलांना अभ्यास करण्याचं मोटिवेशनच नाहीये. ते बाहेर कुठेतरी शोधत बसतात, याचा व्हिडिओ बघ, त्याचा व्हिडिओ बघ. तो व्हिडिओ 2-2 तास बघण्यामध्ये वेळ घालवतील पण अभ्यास नाही करणार. राईट. सो मुलांमध्ये सेल्फ मोटिवेशन जनरेट होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जर ते आपण करू शकलो तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला काही फार अडथळा येणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांना सेल्फ रिअलायझेशन होतं की आपण हे का करतोय. राईट. दॅट इज नथिंग बट द सेल्फ इंडिव्हिज्युअलिटी. सो मुलगा जेव्हा स्वतःच्या सेल्फ इंडिव्हिज्युअलिटी शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची ऑलरेडी सर्वांगीण विकास झालेला आहे आपण असं म्हणू शकतो. सो फक्त अभ्यासावरती किंवा एज्युकेशनवरती फोकस करताना मला असं वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टींवरती फोकस करणं पण तितकंच इम्पॉर्टंट. तर अजून एक क्वेश्चन होता की आता लहान मुलांना अतिप्रेम करणं किंवा आपण म्हणू शकतो लाडवून ठेवणं हे बरोबर आहे का? हे बघ, मी म्हणूनच म्हणलं की आपण नेहमी म्हणतो की आमच्या घरातली संस्कृती, आमच्या घरातली संस्कृती. सो संस्कृतीचा अर्थ काय आहे की बॅलन्स्ड ऍक्शन्स आहेत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईट असतो. राईट. म्हणूनच ते बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आहे. जिथे मुलांना प्रेम करतोय तिथे शिस्त लावणं पण इम्पॉर्टंट आहे. ओके. आजकाल खूप झालं की युरोपियन कल्चरमध्ये की मुलांना मारलं नाही पाहिजे, मुलांना हे नाही केलं पाहिजे. पण ते इंडियन कल्चर नाहीच आहे. इंडियन कल्चर हे मुलांना गुरुकुल पद्धतीमध्ये बघ कधी कसं होतं. शिस्त लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बिना शिस्त लावता तुम्ही मुलं कसं घडवणार आहात. आणि युरोपियन कंट्रीज मध्ये पॉप्युलेशन खूप कमी आहे, त्यांच्याकडे रिसोर्सेस खूप जास्त आहेत. ओके. ते फर्स्ट वर्ल्ड आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही तर त्यांना मिळत नाही. त्यांच्याकडे एज्युकेशन फ्री आहे. आपल्याकडे जे आपण म्हणतो की 5 स्टार एज्युकेटेड स्कूल्स आहेत ते तिथे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत. राईट. त्यांचे हॉस्पिटल्स हे फ्री आहेत त्यांच्या रेसिडेंट्ससाठी, तिथे खर्च नाही आहे त्यांना. त्याच्यामुळे तिथले मुलं कमी शिकले किंवा जास्त शिकले तरी फार काही फरक त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये होत नाही. पण आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे पॉप्युलेशन खूप जास्त आहे, रिसोर्सेस खूप कमी आहेत. त्याच्यामुळे कमी रिसोर्सेससाठी लोकांची ओढाताण होते. राईट. मग त्या केसेसमध्ये आपण मुलांना आपल्या सिच्युएशन, आपल्या जशी सिच्युएशन आहे, आपलं जसं ऍटमॉस्फिअर आहे, आपले जसे लोक आहेत तसं जर घडवायचं असेल तर ते आपल्याला बॅलन्सच ठेवावं लागेल. आपण युरोपियन गोष्टी इंडियामध्ये कॉपी पेस्ट जर करायला लागलो तर ते शक्य नाही. तिथे मुलं घडणार नाही. आता बऱ्याचदा मला असं वाटतं की म्हणजे माझे जे फ्रेंड्स US मध्ये किंवा सिंगापूरमध्ये सेटल्ड आहेत त्यांना असं वाटतं की जर आमची लेकरं परत इंडियामध्ये वापस आली तर ते सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. कारण त्यांना माहितच नाहीये, त्यांना एका शेल मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि इथे येऊन त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे चालू होतात. मग बाहेर तर जगाला तोंड देणं शक्यच नाही. मग असं शक्य आहे का की तुमच्या मुलं परत सिंगापूरमध्ये सेटल राहणार आहेत किंवा तुम्ही US मध्ये सेटल राहणार आहात, तुम्ही परत इंडिया देणार नाहीये तर मग गोष्ट वेगळी. मग तुम्ही तिथलंच कल्चर अडॉप्ट केलं पाहिजे, तिथलेच ट्रेडिशन्स अडॉप्ट केलं पाहिजे, तुम्ही तिथेच राहिलं पाहिजे, तिथलेच रूल्स तुम्ही अडॉप्ट केले पाहिजे. इथले रूल्स तुम्ही तिथे नाही लावू शकत, अदरवाईज जेलमध्ये जाल. पण तसं तिथं जसं आहे तसंच तिकडचे रूल्स पण तुम्ही इथे नाही अप्लाय करू शकत. जसं तुम्ही म्हणले जेलमध्ये जाल, तर आता हल्ली काही केसेस इंडियामध्ये पण तसे व्हायला लागलेत की बाबा टीचर्सनी स्टुडंट्सला फक्त शिस्त लावण्यासाठी मारल्यामुळे त्यांच्यावर केसेस झाले आहेत. तर मग फक्त शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर असं मारणं म्हणा किंवा ओरडणं म्हणा हे कितपत बरोबर आहे शिक्षकांना? हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, आता अशा केसेस बद्दल मला विशेष माहिती नाही, मी ह्या केसेस बद्दल नाही बोलणार. दॅट्स व्हेरी, माझ्याकडे इव्हिडन्सेस नाही आहेत किंवा फॅक्ट्स पण नाही आहेत. पण मला असं वाटतं की जरी मी तुम्हाला राईट दिलेला आहे की तुम्ही माझ्या मुलाला रागवू शकता, पण जी गोष्ट प्रेमाने सांगितल्यावरती होते त्याला रागवायची गरज आहे का, हा पहिला प्रश्न आहे. राईट. सपोज जर मी प्रेमाने तुला सांगितलं की आदित्य मला 1 ग्लास पाणी आणून दे ना, तर तू पटकन जाऊन आणशील. पण तेच मी तुला शिव्यागाळ करून जर सांगत असतील तर आपल्या दोघांची भांडणं चालू होती. राईट. सो म्हणून मी इंडियन कल्चरचं असं म्हणते की इंडियन कल्चरमध्ये ना सगळ्यात आधी प्रेम व्यक्त करायला सांगितलंय. राईट. मग जी गोष्ट प्रेमाने होऊ शकते, जर मी प्रेमाने माझ्या मुलाला सांगतेय की बाळा अभ्यास कर ना, बघ ना, हे करून तर बघू, चल आपण दोघं करू, ठीक आहे. जर तो माझा ऐकतोय तर मी त्याला का रागवलं पाहिजे? राईट. आणि जर तो माझा ऐकत नाहीये तर त्याची कारण मला शोधावी लागतील की ते माझं का ऐकत नाहीये. कारण एकदा जर ऐकत नाहीये तर मारूनही तो ऐकणार नाहीये. राईट. सो ऍक्च्युअली अशा गोष्टींमध्ये आपण मूळ कारण शोधलं
तर मला वाटतं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, रादर दॅन फक्त मारून आणि दमदाटी करून तुम्हाला मुलांचे प्रॉब्लेम्स कळणार नाही आहेत. फार तर फार ते काय करतील, त्यांचे प्रॉब्लेम्स हे तुमच्यापासून लपवायला चालू करतील, पण ते प्रॉब्लेमचं सोल्युशन असू शकत नाही. बरोबर, राईट. शिस्त लावण्यासाठी रागवलंच पाहिजे हे गणित का आहे मला कळत नाही. सपोज माझ्या घरामध्ये 6:30 वाजता उठणं ही शिस्त आहे, त्याच्यासाठी मी मुलाला रागवू का? मी त्याला सांगेल की आपल्या घराची शिस्त आहे, सगळेजण उठलत ना बाळा, तुला पण उठावं लागेल. आणि 90% मुलं आई वडिलांचं अनुकरण करतात. जर आई वडील उठत असतील, जर आई वडील सगळं करत असतील, तर ते ऑटोमॅटिक बघून त्यांना शिकायला आपण भाग पाडू शकतो. राईट. सो मला असं वाटतं की इट्स व्हेरी रागवणं मारणं हे नंतरच्या गोष्टी आल्या, आधी प्रेमाने समजून बघा. मग जरी समजत नसतील तर मग शोधा की प्रॉब्लेम काय आहे. राईट. अगदी मुलं बंडखोर होईपर्यंत जर आपण वाट बघत बसलोय तर मग शेवटी, पण मुलं जनरली असं करत नाहीत, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं. हो. तर तुम्ही जसं म्हणले की बाबा मारणं हे प्रेमाने पहिले समजायला पाहिजे, पण काय काय म्हणजे टुकारपूर आपण म्हणू शकतो, सॉरी टू से, बट त्यांना प्रेमाने समजवलेलं कधी कधी कळत नाही, मग त्यांना ओरडणे किंवा मारणं हे योग्य आहे का? किंवा पॅरेंट्सला बघ, मी तुला आधी पण सांगितलं की मुलगा टुकारपणा करण्यामागे कारण काय आहेत. कधी कधी बऱ्याचदा असं होतं ना की मुलांना जे प्रेम घरामध्ये हवं असतं ते त्यांना मिळत नाही, आणि त्यांना ते कळत नाही की मला काय मागायचंय आई वडिलांकडनं. मला वेळ मागायचा आहे, त्यांचं अटेन्शन मागायचंय, मला एकटेपणा जाणवतोय, ते त्यांना कळत नाही. मग त्यांच्या अशा ज्या दबलेल्या फिलिंग्स असतात ना, ते बाहेर जाऊन टुकारपणामध्ये बाहेर काढतात. कळलं का तुला? सो म्हणून मी तुला खूप आधी पण म्हणलं की याच्यामध्ये की जर तुम्हाला मुलांच्या IQ वरती काम करायचं असेल, इंटेलिजंट कोशंट वरती काम करायचं असेल, तर तुम्हाला मुलांचा इमोशनल कोशंट बॅलन्स ठेवावाच लागेल. जर मुलगा टुकारपणा करतोय तर तुम्ही समजून घ्या की काहीतरी त्याच्या इमोशन्स मध्ये गडबडलेलं आहे, आणि त्याच्या ते इमोशन्स फुलफिल करणं ही ऍज अ पेरेंट्स आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याला नाही कळणार आहे ना, त्याचं वयच किती असणार आहे हा टुकारपणा करताना, 10 वर्ष, 15 वर्ष, 12 वर्ष. राईट. पण त्या मुलांना कळतं का रे की मला काय फील होतंय, मला एकटं वाटतंय का, की मला आई वडिलांचं प्रेम कमी पडतंय, की मला अटेन्शन कमी पडतंय, त्यांना कळत नसतं. म्हणून ते बाहेर जाऊन अशा गोष्टी करतात, कारण ते दबलेलं घरामध्ये जे दबलं जातं, इमोशन जे दबले जातात ते बाहेर जाऊन बाहेर पडतात. इनफॅक्ट मला असं पण जाणवतं होतं की जे मुलं घरामध्ये खूप मार खातात ना, ते बाहेर जाऊन जास्त लोकांना मारतात, कारण ते घरामध्ये रिबेल नाही, म्हणजे घरामध्ये अपोज करू शकत नाही, चुपचुप मार खातात, पण मग बाहेर जाऊन जिथे जमेल तिथे त्याला ठोकून येतील. कळलं ना? सो हे गणित कुठेतरी पॅरेंटिंगचं चुकतं, म्हणून मुलं टुकारपणा करतात. सो मला जनरली असं वाटतं की मुलांचं जे काही वागणं आहे त्याच्यासाठी खूप कमी वेळा मुलं रेस्पॉन्सिबल असतात. आजूबाजूचं वातावरण म्हण किंवा घरातले काही प्रॉब्लेम्स म्हण, याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते अवगुण आलेले असतात. अजून एक क्वेश्चन त्यामधनं सुचला की आपला मुलगा जर आपलं काहीच ऐकत नसेल तर मग पालकांनी काय करावं त्या परिस्थितीमध्ये? अशा वेळेस माझ्याकडे घेऊन यावं, कारण त्याला खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्स असू शकतात. असं जजमेंट पास करणं किंवा उत्तर देणं ह्या प्रश्नाला, हे जोपर्यंत मी अॅनालाइज करणार नाही किंवा कुणी अॅनालाइज करून समजून घेणार नाही की तो असा का वागतोय, तोपर्यंत मी काय उत्तर देणार ना. सो इट्स व्हेरी सिच्युएशनल आहे हे, की तो तसा वागण्यामागे काय सिच्युएशन्स आहेत. आणि कुठलाही मुलगा विलिंगली वाईट होत नाही रे, कुणाची इच्छा नाहीये की मला वाईट वागायचंय. त्याचं वाईट वागणूक जी असते त्या मुलांची ही कुठल्या ना कुठल्या इमोशन्सच्या उद्रेकामुळे असते. मग आपण तो इमोशन समजून घेणं फार गरजेचं आहे. मला नाही वाटत की मुलाची इच्छा आहे की मला हुंड व्हायचंय. कोणता मुलगा आहे बघितलंस की नाही मला डॉन व्हायचंय, मला डाकू व्हायचंय, असं ऐकलंस का तू कधी? कुठलाच मुलगा म्हणणार नाही. पण जर त्याच्यामध्ये तसे गुण येत असतील किंवा त्याच्यामध्ये ती झलक तुम्हाला दिसत असेल, त्याचा अर्थ आहे की कुठले तरी इमोशन्स त्याचे दबले चालले. तर आता सर्वांगीण विकास मध्ये स्पोर्ट्स हा फॅक्टर पण आहे का? तुला खरं सांगू का, सर्वांगीण विकासामध्ये सर्वांगीण विकास म्हणजे काय की मॅक्सिमम तुम्ही तुमचे न्यूरॉन्स किती जास्त ऍक्टिव्हेट करू शकता. ओके, खूप एक अशी स्टोरी आहे, म्हणजे दॅट्स अ फॅक्ट ऑल्सो, की आईन्स्टाईन जेव्हा वारले होते तेव्हा त्यांच्या ब्रेनचं जेव्हा अनालिसिस करण्यात आलं तेव्हा असं कळलं की त्यांचे न्यूरॉन्स जे आहेत इतर कुठल्याही ऍव्हरेज व्यक्तीपेक्षा 17% फक्त ऍक्टिव्हेट जास्त होते. म्हणजे तुझ्या आणि माझे 100 न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट असतील तर त्यांचे 117
न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होते. पण त्या 17% मध्ये त्यांनी बघ किती मिराकल केले. ओके, सो सर्वांगीण विकासाचा अर्थ असा आहे की तुम्ही मॅक्सिमम न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट करा. ओके, आता हे मॅक्सिमम न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुमचे 5 सेन्सेस आहेत. ओके, टच, टेस्ट, स्मेल, आईज, इयर, राईट, हे तुमचे 5 सेन्सेस आहेत. ह्या 5 सेन्सेसच्या परमिटेशन कॉम्बिनेशनला, म्हणजे ह्या 5 सेन्सेसला तुम्ही मॅक्सिमम किती युटिलाइज करून गोष्टी करता त्याच्यावरती तुमचे न्यूरॉन जास्त ऍक्टिव्हेट होतात. सो आपण जेव्हा म्हणतो ना की यार तुझा 6th सेन्स फार चांगला आहे, तर तो 6th सेन्स म्हणजे काय, तर ह्या 5 सेन्सेसमुळे वेगवेगळे जे न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात त्याच्या कॉम्बिनेशनमुळे ते झालेले ऍक्टिव्हेशन्स हा तुमचा 6th सेन्स जनरेट करतात. ओके, मग आता काय आहे की सपोज असं म्हणतात की टेस्ट बर्ड जर तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट खात असाल, ठीक आहे, तर तुमचे 17% न्यूरॉन ऍक्टिव्हेट होतात. म्हणून आपल्या फूडमध्ये अगदी कडुलिंबाचं सुद्धा किंवा कारल्याची भाजी सुद्धा टेस्ट केली जाते. आंबट, गोड, तिखट, ह्या सगळे ऍक्टिव्हेशन्स पॉइंट आहेत, राईट, म्हणून हे इन्क्लूड केले जातात. सो मुलं जितकं स्पोर्ट्स खेळत असतात तेव्हा त्यांचे सगळे, म्हणजे त्यांचं डोळे, कान, बोलणं, कारण ते एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतायत, मायक्रो मोटर फंक्शन्स, की किती ग्रिपनी बॉल घेतला पाहिजे मी किंवा किती मागे सरकलं पाहिजे, हे जे जजमेंट्स आहेत, याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुला सांगते, मुलगा असो अथवा मुलगी असो, ते जर स्वयंपाक करत असतील, ठीक आहे, तर त्यांनी ऍक्टिव्हेट होणारे न्यूरॉन्स हे आणखीन ट्रिमेंडस असतात. म्हणजे कारण स्वयंपाक करत असताना सपोज तू शिरा करतोय, साधं उदाहरण घे, तर रव्या भाजल्यापासून, टाकल्यापासून, भाजेपर्यंत त्याचे वेगवेगळे स्मेल येतात. मग तू तूप टाकलंस की वेगळा स्मेल येतो. सो त्याच्यामध्ये, आणि मग आपण मध्ये मध्ये टेस्ट करतो की गोड कमी पडलं का, जास्त पडलं का, राईट. तुझ्या डोळ्यांना त्याचा कलर चेंज होताना दिसत असतो. तो रवा भाजताना, तूप पडताना तुझ्या कानाचे सेन्सेस वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हेट असतात आणि तुम्ही ते कंटिन्युअसली कढई हलवत असता. सो तुमचे हात इन टच तुमचा इन्व्हॉल्ड असतो. सो जितका तुम्ही जास्त स्वयंपाकामध्ये, स्वयंपाकघरामध्ये करत असताना टाइम स्पेंड करतात, तितके जास्त न्यूरॉन्स, तितका जास्त सर्वांगीण विकास होतो. म्हणून कदाचित फिनलँडमध्ये स्वयंपाक मुलांना शिकवला जातो अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून. त्यांच्या स्कूलमध्ये किचन्स आहेत, वर्ग आहेत त्यांचे, ज्याच्यामध्ये त्यांना कटलरी सगळं शिकवलं जातं. अगदी 4थीपासून. त्यांच्याकडे शिवणकला ही कंपल्सरी आहे, कारण शिवणकलेमध्ये सुद्धा तुम्ही खूप बारीक बारीक टाके घेता, वेगवेगळ्या पद्धतीचे टाके घेता. तर शिवणकलेमुळे मॅच खूप चांगलं होतं, हे माहितीये का तुला? नाही. तुम्ही जितकं शिवणकला शिकाल, वेगवेगळे टाके शिकाल, तितकं मुलांचं मॅथ्स हे जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. कारण ते करण्यासाठी, पण हे आहेत, कारण आपल्या सर्वांगीण विकास म्हणजे आपलं स्वतःचं पोटेन्शियल म्हणजे मॅक्सिमम न्यूरॉन ऍक्टिव्हेट करणं. आणि मॅक्सिमम न्यूरॉन ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. नॉट ओनली स्पोर्ट्स, ओके, पण शिवणकला, स्वयंपाक. इनफॅक्ट त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुला सांगते, फिनलँडमध्ये कार्पेंट्री, ठीक आहे, हे पण शिकवलं जातं मुलांना शाळेमध्ये. हे कंपल्सरी आहे. कार्पेंट्री, हो, कंपल्सरी आहे ते त्यांना 10वी पर्यंत. अशा सगळ्या तुम्ही चूज करू शकता की कोणतं सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा. मग तुम्हाला कार्पेंट्री घ्यायचंय का, की तुम्हाला इनफॅक्ट त्यांना चप्पल बनवायला शिकवतात, त्यांना पेंटिंग करायला शिकवतात, कारण त्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या टाईपचे न्यूरॉन ऍक्टिव्हेट होणार आहेत. म्हणून कदाचित फिनलँडचं एज्युकेशन हे वर्ल्ड रँकिंग 1ला आहे. हो, पण आपल्या इंडियामध्ये फक्त पुस्तक हा अट्टहास चालू आहे. त्याच्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास मागे पडत चाललाय. फक्त पुस्तकी किडा न राहता ओव्हरऑल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि कसं आहे बघ, तुम्ही स्पोर्ट्स करताय, तुम्ही स्वयंपाकामध्ये थोडंसं इन्व्हॉल्वमेंट आहे, तुम्ही आठवड्याला एखादी भाजी करताय किंवा तुम्ही एखादं डिश बनवताय, तुम्ही शिवणकला पण करताय, तर त्याच्यामुळे काय होतं, तुमचे न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात. ओके, आता न्यूरॉन्स तुमचे ऍक्टिव्हेट झाल्यावरती मॅक्सिमम तुम्हाला जी गोष्ट अभ्यासाची 2 तासामध्ये करायची ती तुम्ही अर्ध्या तासामध्ये करू शकता, कारण तुमची स्पीड वाढते, तुमचे तेवढे न्यूरॉन्स ऍक्टिव्हेटेड आहेत, राईट. सो हे सगळं इंटरलिंक्ड आहे. पण आपण त्याला असं वेगळं करून टाकलं. आपल्याला असं वाटतं की अभ्यासामध्ये 100% मार्क घेतले की मुलाची आकलन शक्ती वाढेल. नाही, त्याची आकलन शक्ती वाढण्यासाठी, त्याची कॅपॅसिटी वाढण्यासाठी, पोटेन्शियल वाढण्यासाठी त्याचा सर्वांगीण विकास होणंच सगळ्यात जास्त गरजेचं आहे. पण आपल्या इथं तर मोस्टली फक्त स्टडीवरच फोकस केला जातो. करेक्ट. म्हणूनच मी म्हणते ना की मग आपण ऍव्हरेजली कमवतोय ना. जे लोक खूप छान कमवतायत
ते इंडियात टिकत नाहीयेत. हो ते काय इंडियात टिकत नाही. इंडियात टिकत नाहीयेत. मुलांना समजा जर मार्क्स कमी पडत असेल तर पालक काय करतात, सगळ्यात आधी ट्युशन लावतात. बरोबर. तर ट्युशन लावणं त्यांना वाटतं की ट्युशन लावलं मग त्याचं लर्निंग किंवा त्याचा विकास तिकडे होऊन जाईल. तर तसं खरंच आहे का? ट्युशन लावणे तेवढा फरक पडतो का? आणि ऑल्सो त्याच्याबरोबर एक इंटरलिंक क्वेश्चन अजून एक असा आहे की आता समजा 8वीला एकाला 90%, 9वीला समजा त्याला 85% म्हणजे 4-5% कमी पडले, आणि 10वीला समजा 80%, अजून 4-5% कमी पडले का? कारण त्याचं म्हणजे तेवढा अभ्यास वाढलेला आहे. पण पॅरेंट्स कसं कम्पेअर करतात की बाबा त्याला मागच्या वर्षी तर जास्त मार्क होते, आता कसं काय कमी झाले. हे होतंय, त्यामुळे ते परत अजून ट्युशनचा रेट आपण म्हणू शकतो तो परत वाढत चाललाय. तर त्यावर काय म्हणणं आहे तुमचं? मला काय वाटतं माहितीये का, की एखादा विषय जर मुलाला अवघड जात असेल तर तो प्रॉब्लेम त्या सब्जेक्टचा नसतो, मुलाच्या अंडरस्टँडिंगचा असतो की मला तो विषय कुठल्या तरी कारणामुळे नाही समजत आहे. आता ट्युशन लावल्यावरती वेगळं काय होतं, तुम्हाला शाळेमध्ये जे शिकवलं जातंय तेच तुला ट्युशन टीचर शिकवणार आहेत. ओके. मुलाच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये जो काही प्रॉब्लेम ज्या कुठल्या गोष्टींमुळे आलाय की त्याला त्याच्या स्किल्स कळत नाहीये, त्याला त्याच्या स्ट्रॅटेजी कळत नाहीये, किंवा त्याला त्या विषयाला अभ्यास कसा करायचा हे कळत नाहीये, याच्यावरती कोणीच काम करत नाही. ओके. आता होतं काय की मुलगा 6 ते 7 तास ऑलरेडी शाळेत घालून येतो, त्याच्यानंतर परत 2 ते 3 तास मग मॅथ्सचे ट्युशन, मग सायन्सचे ट्युशन, मग आमके ट्युशन, असं करत परत तो 3 तास घालतो. आणि म्हणजे 9 तास तो फक्त एकच गोष्टीच्या मागे पळतोय. मग घरी आल्यावर त्याची अभ्यास करायची कॅपॅसिटीच राहत नाही. त्याचं ब्रेन अगदी सॅच्युरेट होऊन जातं त्या गोष्टींना घेऊन, आणि जरी तो अभ्यास करत बसला तरी मन लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, त्याच्यामुळे परत अभ्यास मार्क्स कमी येतात. राईट. आता दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट काय आहे की मला तेच सांगायचं की जेव्हा तुम्ही ट्युशन लावता तेव्हा ती मुलाच्या प्रोग्रेस साठी लावली गेली पाहिजे. त्याच्यामुळे मुलावरती काम झालं पाहिजे, सिलेबस वरती नाही. राईट. जे मी पहिल्यांदा पण सांगितलं की मुलांवरती काम करा. आता दुसरी गोष्ट काय आहे, जसं तू सांगितलंस की जसं जसं वर्ग वाढत जातात तसं तसं मुलांचा पर्सेंटेज कमी होत जातात. ओके. याचं मेजर कारण काय की जसा मुलगा 8वीला अभ्यास करत होता, ठीक आहे, सपोज तो 3 तास अभ्यास करत होता, आता 9वीला गेल्यावरती पोर्शन वास्ट होतो. वास्ट होतोचा अर्थ काय, त्याची डेप्थ, त्याचं आकलन हे वाढतं. 8वीला पण 10 चॅप्टर होते, 9वीला पण 10 चॅप्टर आहेत. प्रश्न चॅप्टर्सचा नाहीये, त्याच्या अनालिटिकल्सचा आहे. ओके. मग ते 10 चॅप्टर करायला जर परत तुम्ही 3च तास अभ्यास करताय त्याचा उपयोग नाही, कारण 3 तासामध्ये जो तुमचा 8वीचा अभ्यास झाला तो 9वीमध्ये तुमची स्वतःची कॅपॅसिटी जर वाढली तर 3 तासात होईल. अदरवाईज तुम्हाला 4 तास अभ्यास करावा लागेल. बरोबर. राईट. सो तुमची आकलन बुद्धी वाढली पाहिजे. राईट. जर मग जसं जसं वर्ग पुढे जात आहेत तसं तसं मुलांची क्रिटिकल अनालिसिस, अनालिटिकल अनालिसिस आणि प्रॅक्टिकल अनालिसिस हे इंटेलिजन्सचे 3 प्रकार आहेत. प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, अनालिटिकल इंटेलिजन्स आणि क्रिटिकल इंटेलिजन्स. ह्या 3 इंटेलिजन्सची जर कॅपॅसिटी वाढली तर मुलगा 3 तासामध्ये 9वीचा अभ्यास पूर्ण करेल. राईट. मग त्याला तेवढा वेळच मिळत नाही 9वीला, कारण ट्युशन्स आहेत, क्लास, स्कूल आहे आणि होमवर्क आहे. मग तो आकलन शक्ती कधी वाढवणार, मग मार्क्स कमी झाले. 10वीत गेल्यावरती आणखीन अनालिटिकल वाढलं, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन 11वी-12वीला तर मग एकदमच नॅशनल लेवलची एक्झाम येतं, त्याचं अनालिटिकल वेगळ्याच लेवलला असतं. आणि मग अगदी 10वीमध्ये 90% घेणारा विद्यार्थी सुद्धा जेई किंवा नीट मध्ये फेल होतो. तो नाही करू शकत. का? कारण मुलगा स्वतःवरती काम नाही करतोय, तो सिलेबस वरती काम करतोय. पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की सिलेबस हे फक्त मीडियम आहे हे सिद्ध करण्याचं, की माझं अनालिटिकल, प्रॅक्टिकल आणि क्रिटिकल इंटेलिजन्स वाढलेलं आहे. मग तुम्ही कंटिन्युअसली सिलेबस वरती बंबाट करताय पण तुम्ही ह्या 3 इंटेलिजन्स वरती काम करत नाहीये, तर रिझल्ट कधीच येणार नाही. तो ऑब्व्हियसली खाली खाली उतरत नाही. बरोबर आहे. म्हणून ट्युशन लावणं हे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन नाहीये. प्लीज, मुलांना सपोर्टची गरज आहे. त्यांना समजून घ्यावं लागेल तुम्हाला की त्यांचं कुठे कमी पडतं आणि तुम्हाला मुलांवरती काम करावं लागेल. राईट. ती ट्युशन टीचर हे सिलेबस वरती काम करणार, मग मुलांना काय फायदा आहे त्याचा. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, एवढी आपली महत्वाची माहिती आम्हाला शेअर केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच.